MHJ स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी डॉक्टर मनचुरियन करतोय, मनपूर्वक स्वागत करतो आहे. आज एका मोठ्या ऐतिहासिक क्षणाचा आपण साक्षीदार होणार आहोत. इथे आपल्या देशातले पहिले अंतराळवीर अंशुमन विचारे पहिलं पाऊल टाकणार आहेत चंद्रावर. काहीच वेळात आपण बघणार आहोत या एका मोठ्या स्क्रीनवर. आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. बघूया ते कधी चंद्रावर पहिलं पाऊल टाकतायत. येस येस येस, त्यांच्याशी संपर्क झालेला आहे. 5 4 3 2 1. बाप रे, देशाची लोकसंख्या केवढी वाढली हो. लोकांनी तिकडे टाळ्या वाजवल्या, मला इकडे व्हायब्रेशन जाणवलं. वा 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 वा, चंद्रावर जाऊन स्किट लेवलचे विनोद टाकायचं मान सुद्धा त्यांनाच मिळालेला आहे. मला सांगा अंशुमनजी, कसं वाटतंय तिकडे? एकदम डोंबिवलीला आल्यासारखं वाटतंय हो. फक्त गर्दी नाही, बाकी सगळं सेम आहे हो. सगळं सेम आहे. तुम्हाला सांगतो, पृथ्वीवरून इथे पोहोचायला मला फार कमी वेळ लागला हो. म्हणजे पावसाळ्यात मुंबईवरून डोंबिवलीला जायला जितका वेळ लागतो ना, त्याच्यापेक्षाही कमी. वा 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 वा, वरकरणी सामाजिक संदेश जरी दिसत असला तरी स्किट लेवलचाच विनोद आहे हा. तुम्हाला आम्ही एक सरप्राईज देणार आहोत. एक स्त्री तुम्हाला इथे भेटायला येणार आहे. काम जरी वैज्ञानिकाचं असलं तरी मुळात तो नटच. स्किट लेवलचेच एक्सप्रेशन त्यांनी दिलेले आहेत. ते सरप्राईज आहे. यांची पत्नी चेतना अंशुमन विचारे. जोरदार टाळी तिचं स्वागत करूया. नमस्कार वहिनी. हिला कशाला बोलवलं? अहो तुम्ही मला दिसताय, मी दिसतेय का तुम्हाला? अहो हे बघा, मी तुमची फेवरेट साडी घातली. हा नेसले इकडे बघा. तुम्ही बोलत का नाही भाऊजी? ते बोलत नाही, गप्प. हॅलो, अहो बोला ना काहीतरी. मध्ये फट दे, मग बोलतो मी. मध्ये फट दे मला बोलायला. एका पत्नीला एवढा आनंद झालेला बघून मला सुद्धा खूप आनंद झालेला आहे. अंशुमनजी, कसं वाटलं सरप्राईज? जबरदस्त. आयुष्यातलं सगळ्यात मोठं सरप्राईज मिळालेलं आहे. मी खूप आनंदात आहे. वा वा वा. हा दिसतंय ते बायकोपासून लांब गेलेत म्हणून आनंदाने उड्या मारतायत बघा. कशाला बोलवत तिला? फालतू लॉजिक आहे, फालतू सरप्राईज आहे. अहो काय बोलताय तुम्ही? अहो जग बघताय, जरा चांगलं बोला. खरं सांगू का, माझ्या बायकोचा स्वभाव अत्यंत मिश्किल आहे हो. काय सांगू, अगं मी तुझ्यापासून लांब गेलो म्हणून उड्या मारत नाहीये, चंद्रावर आलोय म्हणून उड्या मारतोय. या उड्या लहानपणी मारल्या असतात ना तर फायदा झाला असता, उंची वाढली असती. मला बोललात ना तुम्ही की जग बघते, सांगा ना त्यांना. बर हे बघा वहिनी, जग बघताय, जरा चांगलं बोला. नाही हा भाऊजी, मला नाही जमणार. माझा स्वभाव ह्यांच्यासारखा नाहीये, आत एक बाहेर एक. मी बोलते ना तोंडावर बोलते. मी नाही घाबरत जगाला. आता वरतून फळीवरून पिठाचा डबा काढून देताना जग येणार आहे का? भोजने भाऊजींना बोलवायला लागतं मला. अरे म्हणजे मी नसताना तो भोजने घरी जाऊन पीठ काढतो? हे बघा, ते महत्वाचं नाहीये. हे बघा वहिनी, तुमच्या यांनी एवढं मोठं यश मिळवलेलं आहे, त्यांचं अभिनंदन कराल की नाही? हो नाही, अभिनंदन तर मी यांचं करणारच आहे. भाऊजी तुम्हाला काय सांगते, नवरा कसाही असला ना तरी चंद्रावर गेलाय बाबा, म्हणजे अभिनंदन करायला नको का त्याचं? मला खूप कौतुक आहे चंद्रावर गेला. भाऊजी तुम्हाला सांगते, मुळात मधुचंद्राच्या वेळी मला वाटलंच नव्हतं की हे चंद्रापर्यंत पोहोचतील. काय बोलतेस तू? काय सांगा तुम्ही? हे बघा काय झालं माहितीये का, 2-2 वेळा आम्ही रस्ते चुकलो. म्हणजे ही यांची अक्कल. रस्ते माहित नाही, रिसॉर्ट माहित नाही, फिरतोय आपल्या इकडे तिकडे. काय करायचं आता? रूम माहिती नाही, गाडीचा नंबर पण सांग, सगळं सांगून टाकतो आता. तुम्ही गप्प बसा. मी आणि भाऊजी बोलतो ना, आम्ही बघून घेऊ. तुम्ही वारा उड्या मारा. तू सांग वहिनी, सांगा तुम्हाला सांगते, हे चंद्रावर पोहोचलेत ना, ह्याच्यात माझा हात आहे. काय सांगताय काय तुम्ही? तुम्ही काय विचारता तिचा हात? तिचा काही संबंध नाहीये. उलट मी चंद्रावर जातो असं म्हटलं तर म्हणाले केवढा खर्च काढताय उगाच, त्यापेक्षा फॅमिलीला घेऊन आपण वैष्णव देवीला जाऊया. हिची अक्कल, हात कसला बोट पण नाही, हात माझा आहे, माझा. हो मग तोच उजवा हात आहे ना तुमच्या, त्याच्यात बघा काय ठेवलंय. काय ठेवलंय? बघा त्या ग्लोव्ज मध्ये बघा. काय ठेवलंय? काय ठेवलंय? काय आहे? काय चिंगूस बाबांचा अंगार आहे.
या बाबा खूप मोठे बाबा आहे तो. चिंगूस बाबा? हो, खूप गुण आहे त्यांच्या अंगाऱ्याला. काय सांगताय काय? हो, काय? मला पत्ता तरी द्या त्यांचा. ते भाऊजी नंतर त्यांचं कार्ड देते आहे माझ्याकडे. पण त्या बाबांमुळे हे आज नीट पोहोचले तिकडे. दैवी बाबाच आहे ते म्हणते, पण त्याच्यामुळे एवढं मोठं यश मिळालंय. म्हणजे काय? बापरे, चिंगूस बाबा की जय! हो काय डॉक्टर, तुम्ही स्वतः वैज्ञानिक आहात, काय अंधश्रद्धेच्या मागे लागताय? कमीत कमी हे क्षेत्र तरी त्यापासून लांब ठेवा ना. हा विजय फक्त विज्ञानाचा आहे, विज्ञानाचा, बाकी कोणाचा नाही आहे. असू दे असू दे. तुम्ही कधी घरी येताय ना ते सांगा. घरी मी काय दाढी करायला आलो ना इकडे, संशोधन करायला आलोय. झालं की येणार मी परत. येताना फक्त दूध आणि अंडे घेऊन या आठवणीने. अगं पिंडोक बाई, मी नाक्यावर नाही चंद्रावर गेलोय. एक मिनिट, आपण आता वेगळ्या विषयाकडे वळूया. अंशुमन, तुमचं संशोधन कसं चाललंय? अंशुमन भाऊजी मस्त. अंशुमन संशोधन. हा आमच्या स्किट मध्ये स्वतःच्या टाईपचे विरोध करतोय. तुमचं संशोधन कसं चाललंय तिकडचं? आपला रोवर जो आहे ना तो आता काही क्षणातच ध्रुवाजवळ पोहोचेल. ओके. आणि मग चंद्रपृष्ठावर पाणी आणि बर्फ याचा शोध लावेल. आणि आमचा लँडर आहे ना तो इकडच्या मातीचे सगळे नमुने घेणार आहे आणि मग पृथक्करण करून तुमच्यावर सगळी माहिती पोहोचवेल तो. या झालं. काय झालं? भाऊजी एवढी आपण मेहनत केली, तुम्ही त्यांना एवढ्या लांब चंद्रावर पाठवलं, तिकडे चंद्रावर जाऊन पण मातीच खाताय. एवढे मोठे झाले पण मातीत काय खेळायची सवय गेली नाही अजून त्यांची. हे बघा, ओ इकडे बघा, सांगून ठेवते तुम्हाला, घरी आल्यावर आजचा ड्रेस काढाल आणि वॉशिंग मशीन मध्ये टाकाल, मला ऑर्डर द्याल, धुवून ठेव, जमणार नाही. तुमचा तुम्ही धुवायचा, वाळत घालायचा. नाटकं तिकडे ठेवून यायची तुमची. भाऊजी स्वेटर वाळायला 2-2 दिवस लागतात. हो केवढं जाड आहे ते. कसं बिंडोक बाई, हा स्पेस सुट आहे, माझी लुंगी नाही धुवायला. कळलं का तुला? तुला हिला पाठवा ना घरी, कशाला लाज काढते हो बाई माझी? हळू बोला, जग बघताय. अरे जग बघते ही गोष्ट तिला पण सांगा ना, मला काय सांगता बघता. जग बघते. जाते मी जाते. आणि यांना सांगून ठेवा भाऊजी, यांना सांगून ठेवा तिकडून माझ्या आईचं नाव एकदा घ्यायला पाहिजे, तिचे आभार मानायचे, तर मी जाईन. थेरडी बद्दल एक शब्द बोलणार नाही मी, सांगून ठेवतो. आईला सांगून ठेवते. बाहेर काढलं मला तुम्ही असं करू. हा बोला बोला बोला. भाऊजी माझ्या आईला हे असं कसं बोलू शकता? नाही बोलू शकत. बरोबर. माझ्या आईने यांच्यासाठी काय काय केलं ना तुम्हाला माहिती नाहीये भाऊजी. खरंच केलंय काय काय केलं नाही, कळलं ना? गप्पा बसा तुम्ही. यांच्या कुंडलीतली अशी वक्रदृष्टी होती ना चंद्राची, ती माझ्या आईने पूजा करून स्थिर केली. काय सांगताय काय तुम्ही? मग तेव्हा नोकरी लागली यांना पाणी खात्यात. बाळोट बाई, पाणी खात्यात नाहीये ग, MH स्पेस सेंटर मध्ये आहे मी, कळलं ना? आणि तिकडे चंद्रावर पाणी शोधायला गेलोय, बिल्डिंग वर पाणी सोडायला नाही गेलोय मी. गप्पा बसा हो. आम्हाला एकट्याला सोडून जाताना लाज नाही वाटली? मजा मारता तिकडे जाऊन. मजा मारतो मी मजा मारतोय. इथे उभा राहता येत नाही, उड्या मारता मारता तू कसं करतो माझं मला माहिती आहे. मजा मारतो मी. वाटते बोलते बाई. शांत व्हा. काय ध्यान उद्या मारते. शांत व्हा. मला सांगताय मी चंद्रावर गेलोय? जसं काही आम्ही चंद्रावर गेलोच नाही कधी. कधी गेलीच नाहीस तू? मी गेले, तुम्हाला माहिती नाही, लग्नाच्या आधी मी चंद्रावर गेले. अरे ही लहानपणी लग्नाआधी जिजामाता उद्यान बघायला गेली होती बहिणीसोबत, पण दोघींमध्ये एक वाक्यता नाहीये. एक बहीण बोलते मी अस्वल बघितला, ही म्हणते नाही तो लहानगा होता म्हणून. ह्यांची अक्कल. हे बघा, आमची अक्कल काढायची गरज नाही, सांगून ठेवते. भाऊजी यांची अक्कल माहितीये? घरात निक्कर घालून फिरतात आणि याचं बेंबीत बोट घालून माझी लुंगी कुठे, माझी लुंगी कुठे असं शोधत फिरतात. हे हो बार पुढे तुला लुंगी बार. एक सेकंड. अरे गुड न्यूज डॉक्टर, गुड न्यूज. अहो आपल्या रोवरने चंद्रपृष्ठावर पाणी आणि बर्फाचा शोध लावलेला. ब्रेकिंग न्यूज आता मिळालेली आहे. आपले अंतराळवीर अंशुमन विचारे यांनी चंद्रावर पाणी आणि बर्फ याचा शोध घेतलेला आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? लागली वाट. पाणी आणि बर्फ मिळाले, आता खिशातली क्वार्टर काढतील आणि बसतील ढोसायला. त्या चंद्रावर कुठल्या तरी गटारात जाऊन पडाल ना, मग मी नाही येणार सांभाळायला, सांगून ठेवते. बापाने चंद्र गटार काढला होता? माझ्या बापाचं जायचं नाही, आधी सांगते. काय झालं तुझ्या बापाला? किती वेळा गटारातून मी बाहेर काढलेला आहे. याला सांगून ठेव. यांची लायकी आहे काही काय बोलते मला सगोट. एक लक्षात ठेवा, ही बाई ज्या ग्रहावर आहे ना त्या ग्रहावर मी बघणार काय थुंकणार सुद्धा नाही. असं नाही करायचं. चंद्रावर राहीन, इथेच मरेन, इथे स्वतःला पुरे. असं नाही करायचं. घरी या गपचूप. अरे जा चल, येत नाही खड्ड्यात जाता. असे कसे येत नाही तुम्ही? अरे असे कसे येणार नाही घरी? चंद्रावर कशी काय आली? मी बायको आहे, मी कुठेही येऊ शकते. बायको बोलवते, जायला हवं तुम्हाला. अरे आपण आला, आपण चंद्रावर आहोत की चंद्रलोक स्टुडिओ मध्ये आहोत आपण? हे बघा, तुम्ही ऐका माझं.